एसिटोन घेतलंय का माहितीये का तुम्हाला आज कळेल या ब्लॉग मध्ये की मी हे का घेतलंय. कुणाल ते आता काय शूट केलंस ना खाली गेली ते पोस्ट का रे चल चल अजिबात पोस्ट कर. चल चल मी बघते बरोबर चल. हा हे असलंच काहीतरी कर. बघ मी का पोस्ट करू नको हे सगळं का दाखवू जगाला की हा खूप छान आहे, हा वियर्ड माणूस आहे. एनर्जेटिक राहायचं. हो इतकं असल्या उड्या मारायच्या. टेन्शन आलं की एनर्जी दाखवायची. तुला कसला टेन्शन आलंय? टेन्शन येतो मध्ये मध्ये काम होतं लक्षात ठेवा. टेन्शन आलं की उलट सोपं आहे. टेन्शन आलं की स्वतःचं टेन्शन दुसऱ्याला द्यायचं. मी तुला देते सरळ. चला लवकर चला 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 पटपट. 2 तास लावते जरा वेळेचं महत्व ठेव थोडस तरी. तू तू कुठून सांगतोय वेळेचं महत्व? काय रे कुठे चाललास? हा गावी. गावी चाललास? गावी चल. आमच्या NGO कडे हे असे छान जॅकेट्स आलेत एका ब्रँड कडनं. त्यांचे जॅकेट्स आता आम्ही वाटेत लोकांना देणार आहोत. गोणी जड आहे ए चिमणी. नाही काका झोपलेत, त्यांना मी उठवलं नाही. मी आणली खेचत इथपर्यंत. आता ही गाडी टकराई. इथे बघ ह्याला पकडू शकतो. अच्छा मीच पकडायचंय. बाहुशी कुणाल घाणेरड्या असं काय एकदम फुल हे झालंयस. बरं दिसतोयस. मागच्या सीटवरच ठेव. ठेव तिथे वाटायला काढूच ते. चलो बैसा. अशी काय बघते? कशी उभी राहिली रे? ती बघ ती अशीच ना. त्यांना विचार प्रेक्षकांना. काय विचारू प्रेक्षकांना? अशीच आहे ना. प्रेक्षकांना त्यांना सांगे दाखवलं तू अशीच येतोस बरोबर. 1 2 3 4 आम्ही घर घेतलं. आम्ही घर घेतलं फायनली. आणि हे सरप्राईज तुम्हाला सगळ्यांना द्यायचं होतं आणि तुम्ही ते इंस्टाग्रामवर बघितलंच असेल. आणि आता तुम्ही हा व्हिडिओ घरी बसून बघत असाल तर आम्हाला गुढीपाडव्याला सगळ्यांना सांगायचं होतं की आम्ही घर घेतलंय. आणि ते घर घेतल्यानंतर कुणाला कसं वाटलं हे आपण आता कुणालकडून जाणून घेऊया. कुणाल खूप भीती वाटली होती आम्हाला. आणि वाटते पण सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होतात. सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे आम्हाला खूप आधीपासून घर घ्यायचं होतं. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजिबात घर दाखवत नाहीये. तुम्हाला घर बघायचं आहे की नाही हे तुम्ही जर सांगितलं तर आम्ही तुम्हाला घर दाखवू. पण घर अजून रेडी म्हणजे तसं इंटेरियर वगैरे सगळ्या गोष्टी व्हायच्यात. आता आम्हाला ते सगळ्यात मोठं काम आहे. ते सगळं आम्ही नंतर करू. प्रोजेक्ट तर बस झालं. खूप दिसलीस. आता इकडे बसतो. इकडे येऊन बसतो. काय बोलतेस राजाला? हा तर असं होतं की आम्हाला घर घ्यायचं होतं आणि आम्ही घर शोधत होतो बऱ्याच दिवसांपासून. पण अजिबात एकही घर आवडत नव्हतं. आणि माझं असं होतं की काहीतरी हवं आपल्या दोघांचं आणि मला ते करायचंच होतं. घर घेण्याचं स्वप्न माझं कधीपासूनचं होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे की मला खूप आधीपासून घर पाहिजे असं माझं चालू असायचं. आणि ते फायनली तो दिवस आला आणि आम्हाला असं एक घर अचानक आवडलं. काही आम्ही रेडी नव्हतो आणि आम्ही ते घर घेतलं. जेव्हा ते घर आम्ही घेतलं, टोकन दिलं, त्यानंतर रात्रभर कुणाल भगत तर काही 2 दिवस झोपले नाहीत. कुणाल भगत टेन्शन मध्ये होते. टेन्शनचा प्रॉब्लेम नाही. जो माणूस आयुष्यभर असं हे करत आला की ज्यांनी कधीच लोन घेतलं नाही, कधी काय केलं नाही, त्याचं थोडस कधी आयुष्यात रिस्कच घेतली नाही थोडक्यात. आणि लहान पोरगा असतो तो कधी पण असा मस्त आयुष्य गाडी चालवताना पण असं. आणि मी मोठी मुलगी असल्यामुळे मला सगळ्या गोष्टींची रिस्क घेणं, जबाबदारी, या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या. काय 16 फेब्रुवारीला रेस. राजूच सांगतो कारण राजू माझे मनातले आता मी काहीतरी गोष्टी बोलतेय ना जरा थांबा. तर मला हे सांगायचं होतं की मग आम्हाला भीती वाटली जेव्हा आम्ही घर बुक केलं. 2 दिवस हा काही झोपला नाही. आणि मग मलाही असं वाटायला लागलं बापरे काही मोठं आपण चुकीचा निर्णय तर घेतला नाहीये ना असं खूप वाटायला लागलं. पण मी त्याला म्हटलं की सगळ्या गोष्टी होणार कारण याच्या आधी मी बऱ्याच वेळेला रिस्क घेतलेली आहे. आम्ही गाडी पण घेतली होती, सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. मी याला म्हटलं की एक बनतं घेऊया आता जसं अपेक्षित होतं आम्हाला. म्हणजे खूप मला तर खूप मोठं घर घ्यायचं होतं तर ते तसं काही घेतलं नाही आम्ही.
जे आम्हाला वाटलं की घर घेतल्यानंतर कुणालची पण अशी इच्छा होती आणि नंतर माझीही अशी इच्छा होती की आपलं फिरणं किंवा आपलं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सॅक्रिफाईस नाही करायला लागल्या पाहिजेत. की आता घर घेतलंय बाबा, आता हे नाही करायचं, आता घर घेतलंय बाबा, असं नाही करायचं, असं काही नकोय. जसं आयुष्य चाललंय तसं छान चाललं पाहिजे, तसं छान आपण फिरत राहिलो पाहिजे, तसं छान सगळ्या गोष्टी होत होत ते घर असलं पाहिजे. कारण ते घरात राहताना सुद्धा एक आनंद वाटला पाहिजे. त्याच्यामुळे तशा पद्धतीने बजेटमध्ये जे बसलं ते घर आम्ही आता घेतलं. कुणाल, ओव्हर टू यू. लोकांना सांग, ज्यांना घर घ्यायचं आहे, ज्यांची काही स्वप्न आहेत, त्यांनी काही घाबरू नका. मस्त छान प्लॅन करा व्यवस्थित सगळ्या गोष्टींचं आणि मस्त उडी टाका. खरंच सगळ्यांचं म्हणजे आता जे लोक व्हिडिओ बघतायत ना, मला तर मी मुंबईत आले 2016ला आणि त्याच्यानंतर, आणि असं नाही की आमची काही दोघांची प्रॉपर्टी होती जी विकल्यानंतर मग आपण आता घर घेऊया, असं झिरो, एकदम झिरो दोघंही, आणि झिरोत नाही केलेली आमची सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय. ही आम्ही दोघांनी खूप कष्टाने घेतलेली ही गोष्ट आहे आणि नक्कीच आम्ही भविष्यात ती अजून मोठी करू. पण ज्यांना ज्यांना आता घर घेण्याची इच्छा आहे, जे लोक हा व्हिडिओ बघतायत, जे कपल हा व्हिडिओ बघतायत, मी त्यांना सांगेन की जरी तुम्ही असं म्हणालात ना की आम्हाला घर घ्यायचंय आणि तुम्ही प्रयत्न जरी करत असतात, तर ज्या दिवशी तुम्ही घर बुक करणार किंवा ज्या दिवशी तुम्ही टोकन देणार त्या दिवशी तुम्हाला झोप लागणार नाही, भीती वाटणार. मला विचारा, खूप भीती वाटणार. याला वाटत होती भीती, त्याच्यामुळे मला वाटत होती. आणि कोणाला बोलायचं की घर घेतलंय पण आता भीती वाटते, जाम भीती वाटते, आता काय होणार इकडे भीती वाटते. आणि प्राजक्ता किट्टू बिट्टू बंग बेडचे स्वप्न बघतात. हो, यांचं काहीतरी वेगळंच होतं. तर वाटते भीती, पण काही गोष्टींची सवय लागली की खूप छान होऊन जातं. तर तुमचं जर स्वप्न असेल घर घेण्याचं तर अजिबात घाबरू नका. फक्त व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग तुमचं असू द्या आणि कोणत्याही प्रकारे फक्त सोशल मीडियाच्या इन्कमवरती कोणतीही इन्व्हेस्टमेंट करू नका. आम्ही देखील केलेली नाहीये. कुणाला तर काम करत असतो, तुम्हाला माहिती आहे. माझे सुद्धा ब्रँड्स आहेत, तुम्हाला माहिती आहे. आणि आम्ही असे बरीच कामं करत असतो. त्याच्यामुळे घर हे फक्त आणि फक्त रिळा बनवून घेतल्यात, आम्ही त्याचे ब्लॉग बघतो म्हणून त्यांना घेतल्यान, असला काय नाही. तुम्ही बघितलं असेल की आता काही दिवस माझे तर व्लॉग्सही येत नव्हते आणि त्याच्यामुळे मला भरपूर मेसेजेस येत होते की व्लॉग येऊ दे, तुझे व्लॉग येऊ देत. पण आम्ही पूर्णपणे बिझी होतो त्या घराच्याच सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्यामुळे व्लॉग्स पोस्ट करणं मला जमत नव्हतं. पण आता फायनली वी आर ऑन ट्रॅक. खर्च थांबवा, कपड्यांवर खर्च करू नका. कपडे हे काय ताईचं घातलंय, घातलंय त्याने आज, मग तू घालते त्याचं, हे असेच करता. ताईचं घातलंय म्हणजे ताईला मी घेतलेलं, माझं दिलेलं तिला. घालतो नाही आता बंद केलं, सगळं बंद. नाही, आता त्याने खूप दिवस, खरंच सांगते या सगळ्या मुलाने गोष्टींवर तर मग घालू नाही. पण खरंच कुणाल 15-15, 20-20, 25-25 हजारची जीन्स घ्यायचा. आता तो मुलगा, त्याने मला वाटतं एक 6-7 महिने त्याने काहीही शॉपिंग केलेली नाहीये अजिबात. म्हणजे ते त्याला मी समजवलं की कसं ते बेस्ट आहे किंवा कसं तू शॉपिंग वरती कसं उडवतो. लग्न ठरल्यापासून सगळं बंद केलं. मेवणीला देणार आहे. लग्न ठरल्यापासून नको म्हणूस. लग्न ठरल्यापासून, ठरल्यानंतर पण आपण खूप सगळंच कमी केलं, टोटल कमी केलंय. माझे तर कपडे आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त कोलॅबरेशनचेच असतात. खाण्यापिण्यावर पण नाही, म्हणजे बाहेरचं आम्ही बाहेरचं खातच नाही, आम्ही नाहीच खात. म्हणजे ते असं नाही की पैसे वाचवायला बाहेरचं खात नाही. आता घरात आहे, काकी बनवायला आहे, इकडे ताई बनवायला आहे, त्याच्यामुळे आमचं बाहेरचं खाणं आणि ते असंच रेस्टॉरंटचे खर्च, डाएट वरती खर्च होतो सकाळचं. पण आम्ही काही घरात पण आपण काही कमी खात नाही, सगळं व्यवस्थित चमचमीत सगळं आमचं चालू असतं. मॅच बघताना वडापाव, चिकन फ्राय. तर आता आम्ही गुढीपाडव्यासाठी घरी जायला निघालोय. खरं तर हा ब्लॉग तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी बघताय, पण आम्ही आता प्रवास करतोय आणि आम्ही जातानाच आपलं फाउंडेशन आहे, तुम्हाला माहिती आहे, तर त्या फाउंडेशनसाठी आम्हाला छान जॅकेट्स पाठवले होते एका ब्रँडने. तर ते जॅकेट्स एक मध्ये, आपण कोणत्या रस्त्याने जात होते? आपण आता जाणार पाली, त्या वाडीचं नाव आहे ना काय, पालीला जाणार. पालीवरून आपण निजामपूर मार्गे माणगावला जाणार. हा, तेव्हा आपल्याला तिथे एक वस्ती आहे, लक्षात काय काहीतरी होती, कशी तरी वाडी आहे. तिकडे जाऊन आम्ही तुम्हाला नाव सांगतो. तिकडे जाऊन सांग ना. तिथे आम्ही मागच्या वेळेला गेलो होतो. ती लहान पोरं जाम शिव्या घालतात मस्त. मस्त. तर आम्ही त्यांना
शिव्या शिव्या असतात. कुठे चाललोय आपण? नाही बरोबर चाललोय पण पेट्रोलच टाकले नाही आम्ही बरे. झालं. घर घेतलं पण अरे हिने petrol प्राजू टाकायला फालतूगिरी विसरली. केले. माझा व्हिडिओ मी एक केला मस्त व्हिडिओ बनवलाय कुणालचा आणि तो तुम्ही सगळेजण गाणं Instagramला कुठलं तुम्ही ते बघितलं असेल. कुठलं तरी गाणं आहे मला आवडेस तू काहीतरी त्याच्यावर असं. मला बोलली की आपण आपल्यासाठी करूया आणि मी नाचलो. तुझे समोर आणि आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कारण कुणाल सगळीकडे भाव खात असतो. मी ना नाचत नाही. अरे तर मी नाहीच काय नाचत. सांगत होते मगाचचा मुद्दा राहिला. तर आम्ही आता जाऊन प्रयत्न जरा शांत राहशील. ते मला सांगते तर ना आम्ही त्यांना. आता जाणार आहोत आणि त्या वाडीवरती ते जॅकेट सगळे डिस्ट्रीब्युट करणार आणि त्या वाडीवरच प्राजूला सोडून येणार. कुणालची ड्रायव्हिंग बघा. एका विशिष्ट पद्धतीने तो ड्राईव्ह करतोय. त्याचं म्हणणं असं की चेहरा हसत ठेवून असं बसून म्हणजे समोरचा कसा आहे तू असत असलं म्हणून काय आलं नाही, हे बघ, तसं गाडीत नाही बसून असं. हसत असले पाहिजे. कंटिन्युअस असच. आणि तुम्हाला जर कंटाळा आला तर इकडे तिकडे बघत राहा. तो तात्या विंचूच्या मूवी मध्ये तो दुसरा बावला होता ना तसं हा, वाटतं. तसाच आहे मी. तोच आहे कारण मी कोण तो होतं दुसरा? ते दुसरं ते शेवटी बावलं घेऊन येतात ना ते तुला नाही माहिती. ते जेनजी वाल्यांसाठी नाही आहे. बघितलाय तो तात्या विंचूचा मूवी पण एवढं मला काय आठवत चल लवकर मला भूक लागली तर काहीतरी खाऊ आपण. पण प्राजू काय असतं मला सांग. कमी लावा आवाज. तिला गाणी हवी असतात नेहमी गाडीत आणि याला गाणी नको असतात. काय करायचं? डायरेक्टर असून काहीच कारण आम्ही बनवत राहतो नुसतं कंटिन्यू म्युझिकच्याच ह्याच्यात असतो. तर गाडीत बसल्यानंतर आम्ही चर्चा करतो. आम्ही कधीच नाही Communication. करत. एक तुमचं- कम्युनिकेशन थांब जरा. तुला चांगली गोष्ट आहे ना. तुला मेवणी अशी भेटली जी म्युझिकला अप्रिशिएट करते. तरी तुला मेवणीची अप्रिशिएशन तुझं नाही तुझं जमत. करणं आमच्यावर काय लागते. आम्ही अरे कधीच काय नाही गाणी करतो, लावत आम्ही गाडी. गप्पा मारत येतो अगं. आम्ही गाणी नाही गाडी लावत. लावलीस ना किती झोपते. हो मी अरे झोपते. बघ, गाणी लावत प्रवासाचा आनंद घेता येतो. गप्पा मारत काही कधी नाही. भांडणं होतील अजिबात सांगता नाही. येत नाही. गप्पा मारल्या अशी 2-3च जागा भेटतात जिथं गप्पा मारायला भेटतात. कुठची जागा? गाडीत आणि गाडीत आणि गाडीतच गाडीत आम्ही गाडीतच गप्पा मारतो फक्त. मग ते तुमची चुकी आहे. चुकी नाही. असं कसं म्हणते ही? असं का म्हणते ही कुणाल? गाडीतच बोलायचं? नाही बरोबर नाही. काय पण असू दे. नाही ताई नाही, जमत. मला थोडं माझं हे माझं कॅरेक्टर आहे ना. मी कसा पण आवाज काढीन. नाही जमलं. तुला काय करायचंय पण? तुम्हाला दोघांना आवडलं नाहीये मला अजिबात. तुम्ही तुम्ही जा ना. मला शी आली तुझा आवाज ऐकून. लागलीये. शी आली मला वाटेत पेरू मला लागली. शी आली. कॉम्बिनेशन आला बघ. तुझा आवाज ऐकून मला शी आली. हिला भूक लागली. कॉम्बिनेशन बघ. कॉम्बिनेशन महत्वाचं आहे कोण आयुष्यात. काय करणार आहे म्हणजे पहिलं? बघ आता शूज सोबत सॉक्स पाहिजे हा. बरोबर. तसंच मला शी आली हिला भूक लागली म्हणजे आता उलटं तुम्ही करू ओळखा शकतो. ओळखा तुम्ही काय झालं असेल. बरे आता थोड्याच वेळात ती वाडी येईल आणि त्या वाडीवरती आम्ही हे सगळं वाटू. आता इथे जातानाच कुणालचं असं दिसतंय कुणाला जंगलात घर बांधायचं होतं. असं म्हणजे छान झाडं आजूबाजूला तिथे त्याला जागा घ्यायची होती आणि जागा घेऊन त्याला घर बांधायचं होतं. हो ना कुणाल? काय मजा मग? जंगलातच मजा असते. मग अशा ह्याच्यासाठी आम्ही खूप जमिनी कोकणात बघितल्या आणि मी सगळ्यांना सांगेन की आम्हाला बऱ्याच जणांनी फसवण्याचाच प्रयत्न केला. कारण त्या जमिनींचे वारस कोणाचे कोण निघायचे आणि मग मला आश्चर्य वाटायचं की मीच कोकणातली आहे आणि मलाच जर फसवण्याचा एवढा प्रयत्न होतोय तर बाहेरून येणारे लोक जर जमीन घेत असतील तर काय होऊ शकतं. तर खूप आम्ही जमिनी बघितल्या. खूप आम्ही सर्च केलं. आम्हाला काही हवं तसं काही मिळत नव्हतं आणि मग जाऊन फायनली आता घर मिळाले. त्यामुळे हेच सांगते आलं. की पुण्य करत राहा. त्याच्यामध्ये देव तुम्हाला योग्य वेळी वाचवतो. आम्हाला असं त्याने बऱ्याच वेळेला वाचवलं कारण आम्ही टोकन द्यायला जायचो आणि काहीतरी त्या जमिनीमध्ये झोल निघायचा. हा साजे आदिवासी सॉरी आम्ही आता पोहोचलोय. चल आता असतील ती मुलं भरपूर सारी मुलं मिळतील. इथे नको थांबलं. जरा पुढे थांबलंस ना मध्ये तर ही सगळी तिकडे येणार. इकडे येत ये पटकन. हे घे शोनू तुला घे कपडे घे तर घालून तर दाखव. घाल हात घाल. कमी येते. मस्त
इकडे बघ. हाय कर. हाय हाय कर. हाय कर. इकडे बघा सगळ्यांनी. तर आपल्या NGO मध्ये असे बरेच जण कपडे पाठवत असतात. युज्ड पण असतात, काही अनयुज्ड पण असतात आणि ब्रँड्सकडनं पण येत असतात. ते कपडे आपण असे गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि खरोखर जे गरजू आहेत तिथपर्यंत हे कपडे पोहोचवले जातात. बस बस तेवढंच. मीटिंगला गेली होती वाटतं मम्मी. मंत्रालयात नाही तेच वाटतं. कुठे गेलेलीस? देवीला. मस्त फिरून फिरून आलीस. तिने पप्पांना खूप गाईड केलंय कसं गोळ्या घ्यायच्या काय. पप्पांना सांगत होती ती. काय ते तुमचं सगळं काय मला नाही पटत. मी आता ते शिंदे डॉक्टरला भेटणार होतो पण आता काय तू संध्याकाळी नसतो ना. म्हणजे आणलेच का नाही? फाईल कुठे? फाईल नाही तू सांगी. फाईल हवी तू. पण ते आहे ना रिसिप्ट. ती कशी गोल्यांची काय उपयोगाची मला? मग कसली ह्याची ना ती पण आहे माझ्याकडं. कुठं आहे? आहे माझ्याकडे. पण पप्पा तुम्ही सांगितलेलं फेकून दे, मी फेकून दिली. आहे माझ्याकडे ह्याच्यात. त्यांनी ते रिपोर्ट आपल्या इथं प्रिंट मारले होते. माझ्या ह्याच्यात मी शिंदे डॉक्टरला पाठवतो. कशाला नको नको तू नको पाठवू. का? तू नको शिंदे डॉक्टरचा नंबर आहे माझ्याकडे. नको गरज नाही ना. दाखवणारच नाही. माझ्याकडे नंबर आहे शिंदे डॉक्टरचा. त्याला आम्ही जाणारच नाही. शिंदे डॉक्टरला पाठवतो. पप्पा येतील हे बघूया. असेल तेव्हा मी जाणारच नाही. तुम्ही असाल तेव्हा जाणार नाही. बघ तुम्ही आपण नसतानाच जाणार आहे ते डॉक्टरकडे. दाखव दाखव दाखव. ती बघ वहिनी बघ काय विचारते. सगळ्यांसमोर का नाचत नाहीस? मला आवडत नाही. भाव खातो. कुणाल भगत हा कोण आहे? कोण आहे? त्याच्या समोर माझ्या समोर यायचं. ए चुप चुप एकदम एकदम चुप. म्हातारा झालो ना की मी बघ अशी स्टार्टिंग कसं हे करतो. ती बघ मम्मी बघ बघते तिथून आणि हसते आणि मी मम्मी सारखी तुला हे करणार. कसं हात बी ते करतोय. संपला तर साडी असते तू. मम्मीने मम्मीचा पण सिलेंडर संपला. आमचा पण सिलेंडर संपू शकतो. पण फ्लॅट मध्ये राहण्याचा डिसएडव्हान्टेज बघितलं झालं याचं सुरू. नाही खरंच. मी म्हणून बघतोय. मला जागेत मस्त घर असेल. सिलेंडर संपू दे नाही तर काय संपू दे. मी गेलो जंगलातून लाकूड तोडून आणला जेवण बनवलं. काय काय स्वप्न पण अशी जंगलातून लाकूड आणि फुकताला पण चुलीकडे बसून मी फुक फुक करून बसतोय आणि डोळे घालवते. काय स्वप्न रंगवेल. रात्रीचा आज आपण जरा चालायला जाऊया जेवल्यावर. जा प्राजक्ता. मी बसेन जरा. किती आळशी. प्राजक्ता ताईंचा विजयाचा. बरोबर परफेक्ट टायमिंग वर केलं ना. काय फरक पडतोय. या भाकऱ्या पण खोट्याच आहे. आता बघ भाकऱ्या कशा होतात. असं आहे. तलावर बसली असणार. कुठे आहे हे बघ. आम्ही थांबा दाखवतो. मज्जा आहे. मटण चिकन. तू काय व्हिडिओ करतोय? ताईनेच सांगितलं. ते बघ जीप बघ ते पाणी पडायला पटकन. मटण खायला गेला? असं नाही बोलता चुलीवर पात्रात काय चाललंय आता इथे बाहेर?
आमचा पण सिलेंडर संपला. आमचा सिलेंडर संपला. आमच्या गप्पा अशाच चालत राहणार, त्या काही थांबणार नाही. त्यामुळे आपण इथेच थांबूया. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू नेक्स्ट ब्लॉग गाईज. आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांच्या इच्छा या वर्षात सगळ्या पूर्ण होतील. बाय बाय. विचार सेम सेम माझं पण बाबांची त्याच्यावरच भांडण असायचं. काय कचरा कचऱ्यात कशी आंघोळ करणार. अरे ते तर आयुर्वेदिक पाणी असतो तो बंबातला. गाली आणलेली तरी घ्यायची नाही.